Good morning, student. Today we learn about the relationship between average revenue, marginal revenue, and price elasticity of demand. There is a close relationship between average revenue and marginal revenue and the price elasticity of demand. While the average revenue is the average revenue per unit for the commodity sold, and marginal revenue is the additional made to be total revenue by the selling one more unit of the output. Price elasticity refers to the responsiveness of the demand to the given change in the price. The average revenue curve is also the demand curve for the product of the firm. Therefore, the elasticity of demand at any point on the demand curve is same for the average revenue curve at that point. म्हणजे या ठिकाणी आपल्याला ॲव्हरेज रिव्हेन्यू, मार्जिनल रिव्हेन्यू आणि प्राईस इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड या तिघांमधलं रिलेशनशिप आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की ॲव्हरेज रिव्हेन्यू, मार्जिनल रिव्हेन्यू आणि प्राईस इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड यांच्यामध्ये क्लोज रिलेशनशिप आपल्याला आढळून येतं. ॲव्हरेज रिव्हेन्यू म्हणजेच काय तर पर युनिट रिव्हेन्यू किती जनरेट केला जातो का एखाद्या प्रोडक्ट सेल केल्याच्यानंतर पर युनिट आपण किती रिव्हेन्यू जनरेट करतो. मार्जिनल रिव्हेन्यू म्हणजेच काय तर एखादं ॲडिशनल युनिट सेल केल्याच्यानंतर आपण टोटल रिव्हेन्यू आपण किती जनरेट करतो म्हणजेच मार्जिनल रिव्हेन्यू. आणि इलॅस्टिसिटी ऑफ प्राईस इलॅस्टिसिटी म्हणजेच काय तर आपण प्रोडक्टची प्राईस चेंज झाल्याच्यानंतर डिमांडमध्ये किती प्रमाण फरक होतो हे आपण या अगोदर आपण पाहिलेलं आहे. त्यामुळे ॲव्हरेज रिव्हेन्यू कर हा आपल्याला डिमांड कर बरोबरच म्हणजे एखाद्या प्रोडक्टच्या कंपनीचं प्रोडक्ट असेल त्याचा डिमांड कर आणि ॲव्हरेज रिव्हेन्यू कर हा आपल्याला सिमिलर दिसून येतो. त्यामुळे डिमांड कर इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड ही आपण एका पॉईंटवरती डिमांड करवरती एखादा पॉईंट घेऊन जर इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड आपण कॅल्क्युलेट केली आणि ॲव्हरेज रिव्हेन्यूवरती सेम पॉईंटला जर आपण इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड कॅल्क्युलेट केली तर आपल्याला ती सिमिलर दिसून येते. अशा प्रकारचं रिलेशन आपल्याला त्यामध्ये दिसून येतं. म्हणजेच थोडक्यात डिमांड कर आणि ॲव्हरेज रिव्हेन्यू कर हा आपल्याला एका प्रोडक्टचा जर आपण काढला, एका कंपनीच्या एका प्रोडक्टचा जर आपण डिमांड कर आणि ॲव्हरेज रिव्हेन्यू कर जर काढला तो आपल्याला सिमिलर दिसून येतो. The relationship between average revenue and marginal revenue and elasticity of demand is symbolically expressed as ED is equal to AR divided by AR minus MR, where the ED is equal to elasticity of demand, AR is equal to average revenue, and MR is equal to marginal revenue. It is also expressed as E is equal to A divided by A minus M. Out of these three variables, if two are known, it is possible to calculate the third one. म्हणजे जर आपण पाहिलं ॲव्हरेज रिव्हेन्यू, मार्जिनल रिव्हेन्यू, इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड हे आपण जर सिम्बॉलिकली आयडेंटिफाय करायला गेलो तर सिम्बॉलिकली एक्सप्रेस करायला गेलो तर आपल्याला त्या ठिकाणी फॉर्म्युला मिळतो तो म्हणजे ED इज इक्वल टू AR डिवायडेड बाय AR मायनस 1. ED म्हणजेच काय तर इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड ही आपण ॲव्हरेज रिव्हेन्यू डिवायडेड बाय ॲव्हरेज रिव्हेन्यू मायनस मार्जिनल रिव्हेन्यू अशा पद्धतीने देखील आपण इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड ही कॅल्क्युलेट करू शकतो. ते आपल्याला पुढे दिलेल्या फॉर्म्युल्यानुसार देखील एक्सप्रेस केलं जातं. E इज इक्वल टू A डिवायडेड बाय A मायनस M अशा पद्धतीने देखील ते एक्सप्रेस केलं जातं. जर आपल्याला ह्या ठिकाणी 3 व्हेरिएबल दिलेले आहेत म्हणजेच E, A आणि M या पद्धतीचे 3 व्हेरिएबल दिलेले आहेत. जर या 3 व्हेरिएबलपैकी दोघांच्या जरी व्हॅल्यू आपल्याकडे असतील म्हणजे आपल्याला माहिती असतील तर आपल्याला तिसऱ्या व्हेरिएबलची व्हॅल्यू आपण ही आयडेंटिफाय करू शकतो. दिस रिलेशनशिप कॅन एक्सप्लेन विथ द हेल्प ऑफ द फॉलोइंग डायग्राम. In the above figure 4.14, DD is the demand curve as well as the average revenue curve. MR is a marginal revenue curve and it line at the half of the distance between AR and y-axis as AR is a linear curve. At the point R on the demand curve, elasticity of demand is equal to the lower segment divided by upper segment is RD dot divided by RD. म्हणजेच आपल्याला हे रिलेशनशिप आपण खाली दिलेल्या डायग्रामच्या माध्यमातून आपण पाहू शकतो. या डायग्राममध्ये आपल्याला म्हणजे जी डायग्राम दिली आहे त्यावरती आपल्याला वाय ॲक्सिसवरती ॲव्हरेज रिव्हेन्यू आणि मार्जिनल रिव्हेन्यू दिलेलं आहे. त्याच्यानंतर एक्स ॲक्सिसवरती आपल्याला क्वांटिटी आउटपुट दिलेलं आहे. त्यामध्ये DD हा आपल्याला डिमांड कर दिलेला आहे आणि त्याचबरोबर तो ॲव्हरेज रिव्हेन्यू कर देखील आहे. म्हणजेच ED हा आपल्याला ॲव्हरेज रिव्हेन्यू कर आणि डिमांड कर हा दोन्ही आपल्याला सिमिलर दिले आहे. आणि MR इज अ मार्जिनल रिव्हेन्यू कर म्हणजेच MR हा आपल्याला मार्जिनल रिव्हेन्यू कर दिलेला आहे आणि हा आपल्याला AR हा लायनर कर असल्यामुळे तो आपल्याला वाय ॲक्सिस आणि MRच्या बरोबर मध्यभागी छेदलेला आपल्याला दिसून येतो एक्स ॲक्सिसवरती. डिमांड करवरती दिलेल्या R पॉईंटवरती जर आपण इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड कॅल्क्युलेट केली तर आपल्याला फॉर्म्युलामध्ये असं लिहिता येईल लोअर सेगमेंट डिवायडेड बाय अप्पर सेगमेंट. आपल्याला करवरतीच्या पॉईंट घेऊन आपण इलॅस्टिसिटी कॅल्क्युलेट करतो. त्याचा फॉर्म्युला आहे लोअर सेगमेंट डिवायडेड बाय अप्पर सेगमेंट. लोअर सेगमेंट कुठचं तर R पासून D डॉटपर्यंत म्हणजेच एक्स ॲक्सिसवरती दिलेलं D तिथपर्यंत हे लोअर सेगमेंट झालं आणि R टू
वाय ॲक्सिसवरती दिलेलं डी तिथपर्यंत आपल्याला अप्पर सेगमेंट अशा पद्धतीने आपण फॉर्म्युलेट करू शकतो. व त्या पद्धतीने आपण ॲव्हरेज इलेक्ट्रिसिटी ऑफ डिमांड आर पॉईंटवरती कॅल्क्युलेट करू शकतो. लेट अस कन्सिडर ट्रायंगल PDR अँड RQD डॉट अँगल DPR इज इक्वल टू अँगल RQD डॉट बिकॉज राईट angle DRP is equal to angle RD dot Q corresponding angles. Therefore, angle PDR is equal to QRD dot. Therefore, the triangle DPR is equal to RQD डॉट आर इक्वँग्युलर. म्हणजेच आपण कन्सिडर केलं की या ठिकाणी आपल्याला दोन अँगल तयार झालेले दिसतात, PDR आणि RQD डॉट, म्हणजे एक्सिसवरती दिलेलं डी डॉट. अशा पद्धतीने आपण दोन आपल्याला अँगल त्या ठिकाणी आढळून येतात. त्यामध्ये DPR पहिल्या ट्रायंगलमध्ये आणि दुसऱ्या ट्रायंगलमध्ये आपल्याला RQD हे आपल्याला सिमिलर दिसतात, कारण ते दोन्ही राईट अँगल ट्रायंगल आहेत. कारण वाय ॲक्सिसवरती PR लाईनने छेदल्यामुळे तिकडे राईट अँगल ट्रायंगल तयार झाला आणि क्यूवरती RQ ही एक्स ॲक्सिसला छेदल्यामुळे त्या ठिकाणी राईट अँगल ट्रायंगल तयार झाला. त्यामुळे ते दोन अँगल हे राईट अँगल झाले. त्याच्यानंतर दुसरं दिलेलं आहे म्हणजे DRP आणि अँगल RD डॉट क्यू हा आपल्याला करस्पॉन्डिंग असल्यामुळे ते दोन अँगल इक्वल आहेत, कारण ते दोन अँगल एकमेकाला करस्पॉन्डिंग अँगल आहेत. करस्पॉन्डिंग अँगलची व्हॅल्यू सिमिलर असते, त्यामुळे ते दोन अँगल इक्वल आहेत. म्हणूनच PDR इज इक्वल टू अँगल QRD डॉट, म्हणजे ते दोन अँगल सेम असल्यामुळे आपल्याला थर्ड अँगल देखील त्रिकोणाचा ते सेम आहे. अशा पद्धतीने म्हणजेच तिन्ही अँगल सेम असल्यामुळे आपल्याला जो ट्रायंगल तयार झालेला दिसते, दोन्ही ट्रायंगल जे तयार झालेले आहेत ते इक्वँग्युलर म्हणजे एकमेकाला समांतर त्रिकोण आहेत, असं आपण त्यातून आयडेंटिफाय करू शकतो. देअरफॉर RD डॉट डिवायडेड बाय RD इज इक्वल टू RQ डिवायडेड बाय DP. म्हणूनच आपल्याला RD डॉट आणि डिवायडेड बाय RD या सूत्राप्रमाणेच आपण RQ आणि डिवायडेड बाय DP हा फॉर्म्युला देखील आपण यूज करू शकतो. नेक्स्ट लेट अस कन्सिडर ट्रायंगल PDS and triangle RTS. Here the PS is equal to RS. S is the midpoint of the perpendicular RP. Angle DSP is equal to angle RST, vertical opposite angles. Angle DPS is equal to angle SRT, right angles. Therefore, triangle DPS and RTS are similar in all respects. Therefore, the PD is equal to RT. म्हणजेच आता आपण नेक्स्ट ट्रायंगल बघूया. त्यामध्ये PDS आणि RTS अशा प्रकारचे दोन आपल्याला ट्रायंगल दिले आहेत. त्यामध्ये PS आणि RS हे सिमिलर आहेत, त्या दोघांच्या व्हॅल्यू आपल्याला सिमिलर मिळतात, कारण S हा RP ह्या परपेंडिक्युलरचा मिड पॉईंट आहे. त्यामुळे आपल्याला त्या दोन साईडच्या व्हॅल्यू म्हणजेच RP आणि PS या दोघांच्या व्हॅल्यू आपल्याला सिमिलर मिळतात. त्याचबरोबर आपल्याला अँगल DSP आणि अँगल RST हे वर्टिकल अपोजिट अँगल असल्यामुळे त्या दोघांच्या व्हॅल्यू आपल्याला सिमिलर मिळतात. त्याचबरोबर अँगल DPS आणि अँगल SRT हे राईट अँगल ट्रायंगल आहेत, त्यामुळे त्या दोघांच्या व्हॅल्यू आपल्याला सिमिलर मिळतात. म्हणूनच ट्रायंगल DPS आणि RTS हे आपल्याला सिमिलर ऑल रिस्पेक्ट सिमिलर असलेले अँगल आपल्याला आढळून येतो. त्यामुळेच DP आणि RT हे इक्वल व्हॅल्यू आहेत त्या दोघांच्या. DP आणि RTच्या व्हॅल्यू आपल्याला सिमिलर आढळून येतात. लेट अस कन्सिडर 1 and 2 टुगेदर. RD डॉट डिवायडेड बाय RD इज इक्वल टू RQ डिवायडेड बाय DP इज इक्वल टू RQ डिवायडेड बाय RT. देअरफॉर इलेस्टिसिटी ऑफ डिमांड ॲट पॉईंट R is equal to RQ divided by RT is equal to RQ divided by RQ minus TQ. It is clear from the figure that RQ is the average revenue and TQ is the marginal revenue. Therefore, the price elasticity at point R is equal to AR divided by AR minus MR. मग आपण दोन जे ट्रायंगलचे आपण ॲनालिसिस केलं, म्हणजे त्याच्यातून आपण जे काही निष्कर्ष काढले ते आपण एकत्र केले, तर आपल्याला RD डॉट डिवायडेड बाय RD हा आपल्याला इलेक्ट्रिसिटी ऑफ डिमांड याच्यावरून आपण कॅल्क्युलेट करत होतो. म्हणजेच आपण जे पहिला फॉर्म्युला बघितला लोअर सेगमेंट डिवायडेड बाय अप्पर सेगमेंट, याच्या माध्यमातून आपण हा फॉर्म्युला आपण आयडेंटिफाय केला होता की व्हॅल्यू टाकलेले होते. म्हणजेच RD डॉट डिवायडेड बाय RD ह्या व्हॅल्यू आपण त्या ठिकाणी घेतलेल्या होत्या. त्याच्यानुसार जर आपण पाहिलं मगाशी ज्या व्हॅल्यू काढलेल्या होत्या फर्स्ट ट्रायंगलचं ॲनालिसिस करून, त्यामध्ये आपल्याला व्हॅल्यू मिळाल्या होत्या RQ डिवायडेड बाय DP. बरोबर, अशा पद्धतीने आपल्याला व्हॅल्यू मिळालेली. मग आपण आता सेकंड अँगलच्या माध्यमातून आपण निष्कर्ष काय काढला, तर DP
हा आर टी एवढाच आहे, म्हणजे डी पी आणि आर टीच्या व्हॅल्यू या सिमिलर आहेत. त्यामुळे आपण त्यामध्ये चेंज केलं आणि आर क्यू डिवायडेड बाय आर टी अशा पद्धतीने आपण व्हॅल्यू जर घेतल्या तर आपल्याला इलेस्टिसिटी ऑफ डिमांड त्या ठिकाणी मिळू शकते आर पॉईंटवरती. म्हणूनच इलेस्टिसिटी ऑफ डिमांड ॲट पॉईंट आर इज इक्वल टू आर क्यू डिवायडेड बाय आर टी. आपल्याला आर टीची व्हॅल्यू कशा पद्धतीने आपण काढू शकतो, तर आर क्यू डिवायडेड बाय आर क्यू मायनस टी क्यू. जर आर क्यूमधून टोटल लेंथच्या मधून जर आपण टी क्यू मायनस केलं तर आपल्याला आर टीची व्हॅल्यू आपल्याला त्या ठिकाणी आयडेंटिफाय होऊ शकते. म्हणजेच आपल्याला फॉर्म्युला मिळाला की इलेस्टिसिटी ऑफ डिमांड ॲट पॉईंट आर इज इक्वल टू आर क्यू डिवायडेड बाय आर क्यू मायनस टी क्यू अशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी फॉर्म्युला मिळालेला आहे. म्हणजेच याच्या फॉर्म्युल्यानुसार आपण फिगरमधून आयडेंटिफाय करू शकतो की आपल्याला आर क्यू हा ॲव्हरेज रिव्हेन्यू आहे, तर टी क्यू हा आपल्याला मार्जिनल रिव्हेन्यू आपण त्या ठिकाणी आयडेंटिफाय करू शकतो. म्हणजेच आर क्यूची व्हॅल्यू आपल्याला ॲव्हरेज रिव्हेन्यूची व्हॅल्यू आयडेंटिफाय होते आणि टी क्यूची व्हॅल्यू म्हणजेच मार्जिनल रिव्हेन्यूची आपल्याला व्हॅल्यू मिळते. म्हणूनच प्राईस इलेस्टिसिटी ऑफ ॲट पॉईंट आर इज इक्वल टू ए आर ॲव्हरेज रिव्हेन्यू डिवायडेड बाय ॲव्हरेज रिव्हेन्यू मायनस मार्जिनल रिव्हेन्यू अशा पद्धतीने आपण आयडेंटिफाय करू शकतो. Thus, at the given level of output, price elasticity, average revenue and marginal revenue are closely interlinked. Out of these three, if two are known, it is possible to estimate the third value. For example, elasticity of demand is equal to 1, then MR will be equal to 0. This can be explained as follows. E is equal to A divided by A minus M. EA minus EM is equal to A. EA minus A is equal to EM. Then A into E minus 1 is equal to EM. M is equal to A into E1 divided by E is equal to A into 1 minus 1 divided by 1 is equal to A into 0 divided by 1 is equal to 0. म्हणजेच वरती जे काही आपण आउटपुट काढलेलं आहे, म्हणजेच वरचं जे काही आपण ट्रायंगलच्या माध्यमातून ॲनालिसिस करून जे काही आउटपुट काढलेलं आहे त्याच्यामधून आपल्याला असं लक्षात येतं की प्राईस इलेस्टिसिटी आणि ॲव्हरेज रिव्हेन्यू आणि मार्जिनल रिव्हेन्यू हे क्लोजली इंटरलिंक असलेले आपल्याला दिसून येतात. म्हणजेच त्यांच्यामध्ये एकमेकांमध्ये रिलेशनशिप असलेलं दिसून येतं, ते म्हणजे एकमेकांवरती लिंक असलेले दिसून येतात. त्याचबरोबर त्यामधील जर दोघांचे व्हॅल्यू आपल्याकडे अवेलेबल असतील, त्या 3 व्हेरिएबलपैकी 2 व्हेरिएबलचे व्हॅल्यू आपल्याला माहिती असतील, तर आपण थर्ड व्हेरिएबलची व्हॅल्यू आपण आयडेंटिफाय करू शकतो. त्यासाठी आपल्याला खाली एक्झाम्पल दिलेलं आहे, त्यामध्ये आपण पाहू शकतो. त्यामध्ये इलेस्टिसिटी ऑफ डिमांड ही इज इक्वल टू 1 दिलेली आहे आणि MR इज इक्वल टू 0 दिलेलं आहे. मग आपण एक्झाम्पलच्या माध्यमातून ते कशा पद्धतीने सॉल्व्ह करू शकतो ते आपण पाहूया. मग अशी आपण एक फॉर्म्युला पाहिला होता, त्याच्या माध्यमातून आपण आयडेंटिफाय करूया. त्यामध्ये आपल्याला फॉर्म्युला लिहिला होता E इज इक्वल टू A डिवायडेड बाय A मायनस M, जो आपल्याला मार्जिनल रिव्हेन्यू ॲव्हरेज रिव्हेन्यूच्या माध्यमातून कशा पद्धतीने एक्सप्रेस केला जातो त्याच्यासाठी आपल्याला दिलेला होता E इज इक्वल टू A डिवायडेड बाय A मायनस M अशा पद्धतीने. त्याच्या जरमध्ये आपण जर व्हॅल्यू टाकत गेलो तर त्याचं एक्सट्रॅक्शन जर आपण केलं तर आपण पुढे पाहूया. त्यामध्ये A डिवायडेड बाय ए मायनस एम हे जर आपण इंटूच्या स्वरूपात ईच्या साईडला घेतलं तर आपल्याला कशा पद्धतीने दिसेल, तर ई इंटू ए मायनस ई इंटू एम इज इक्वल टू ए अशा पद्धतीने त्या ठिकाणी एक्सट्रॅक्शन होईल. त्यामध्ये परत जर चेंज केले, जर इकडचा ए ह्या साईडला घेतला तर आपल्याला मायनस ए होईल आणि ई एम होता तर इज इक्वल टूच्या समोर जाईल. अशा पद्धतीने आपल्याला चेंज झालेला त्या ठिकाणी दिसून येईल. म्हणजेच ई ए मायनस ए इज इक्वल टू ई एम अशा पद्धतीने आपल्याला नेक्स्ट स्टेप त्या ठिकाणी दिसून येईल. त्याचं जर आपण एक्सट्रॅक्शन केलं तर आपल्याला ए इंटू ई मायनस 1 इज इक्वल टू ई एम अशा पद्धतीने आपल्याला आढळून येईल. त्याच्यानंतर जर आपण त्याचं परत एक्सट्रॅक्शन केलं तर एम जर या साईडला घेतला तर एम इज इक्वल टू ए इंटू ई मायनस 1 डिवायडेड बाय ई अशा पद्धतीने आपल्याला त्याचं एक्सट्रॅक्शन झालेलं दिसेल. मग ईची व्हॅल्यू आपल्याला 1 दिलेली आहे. मग ए इंटू 1 मायनस 1 डिवायडेड बाय 1 इज इक्वल टू ए इंटू 1 मायनस 1 इज इक्वल टू 0 डिवायडेड बाय 1 तसाच राहिला. त्याच्यानंतर ए इंटू 0 इज इक्वल टू 0 डिवायडेड बाय 1 इज इक्वल टू 0. म्हणजेच एमची व्हॅल्यू आपल्याला त्या ठिकाणी 0 मिळाली. अशा पद्धतीने आपण आयडेंटिफाय करू शकतो. It can also proved that MR will be the equal to 1.5 of AR if the elasticity of demand is equal to 2. Thus, MR at any given point of the time depend on the AR and elasticity of demand. If the elasticity of demand is greater than 1, the AR will be the positive. If the elasticity of demand is less than 1, the MR will be negative. म्हणजेच आपण पुढील पद्धतीने देखील प्रूव्ह करू शकतो की म्हणजे ह्या पद्धतीने आपण प्रूव्ह करू शकतो की MR हा ARच्या 1.5% आपल्याला आढळून येतो. जर इलेस्टिसिटी ऑफ डिमांड इक्वल टू 2 असेल
तर आपल्याला त्या ठिकाणी MRची व्हॅल्यू 1.5 आपल्या ARच्या व्हॅल्यूपेक्षा आढळून येते. म्हणजेच आपल्या असं लक्षात येतं की MRची व्हॅल्यू ही AR आणि इलेस्टिसिटी ऑफ डिमांड याच्यावर टाईम व्हॅल्यूवरती टाईम पॉईंटवरती आपल्याला डिपेंड असलेली दिसून येते. म्हणजे जर इलेस्टिसिटी ऑफ डिमांड ही ग्रेटर दॅन 1 असेल तर MRची व्हॅल्यू आपल्याला पॉझिटिव्ह मिळते आणि इलेस्टिसिटी ऑफ डिमांड इज लेस दॅन 1 असेल तर आपल्याला MRची व्हॅल्यू निगेटिव्ह मिळते. अशा पद्धतीने मार्जिनल रिव्हेन्यू आणि ॲव्हरेज रिव्हेन्यू आणि प्राईस इलेस्टिसिटी ऑफ डिमांड यामध्ये आपल्याला रिलेशन असलेलं दिसून येतं.